हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 4 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांचा चाळीत सत्कार झाला. चाळीतील लोकांनी ऊर्जाचा विजय उत्साहात आनंदात साजरा केला. पण इकडे आमदार शिर्के चक्क हर्षवर्धनला भेटायला आला होता आणि तेथे या दोघांमध्ये जबर बाचाबाची झाली. आमदार शिर्केने हर्षवर्धनचा खूप अपमान केला. त्या कालच्या आलेल्या पोरीने तुम्हाला पाणी पाजलं, तुम्हाला कोर्टात हरवलं असं तो बोलला. त्यामुळे हर्षवर्धन खूप चिडला आणि म्हणाला, शब्द जपून वापरा. तर आमदार शिर्केसुद्धा म्हणला, त्यात काय, खरं ते खरं, खरं बोलायला मी घाबरत नाही. त्यामुळे हर्षवर्धन खूप चिडला आणि या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. हर्षवर्धनने तर फेक जोकसुद्धा सुरू केली होती. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा खूप इमोशनल होते आणि विचारते, काय ग ऊर्जा, तू ही केस जिंकली म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार ही केस हरले. तुमच्या घरातील वातावरण कसं असेल ना, याचा मी विचारच करू शकते. फक्त काय कसं मॅनेज करतेस तू घरचं, सांग मला. तर ऊर्जा म्हणते, आई, घरातलं वातावरण कसं असणार आहे, सगळंच खूप अवघड होऊन बसलं आहे. हर्षवर्धन जहागीरदारांनी जेव्हा या दुसऱ्या हिअरिंगची पहिली सुनावणी संपली ना, तेव्हा मला चक्क या केसमध्ये सेटलमेंट करायला सांगितलं. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. तर ऊर्जा सांगते, त्यांनी मला असं सांगितलं की ही केस तर तू हरणारच आहे आणि मग ही केस हरल्यावर सगळे म्हणतील की हर्षवर्धन जहागीरदाराची सून हरली आहे. त्यामुळे तू या केसमधून माघार घे. पद्माला पैसे ऑफर केले आणि केस सेटल करायला सांगितली. पूर्वाला खूप राग येतो. ऊर्जा चिडून म्हणते, आई तुला खरं सांगते, त्या क्षणी मला हर्षवर्धन जहागीरदारचा खूप राग आला होता. पण त्यांचं आणि माझं नातं आणि घरात सगळे होते म्हणून मी गप्प बसले. पण थोड्या वेळानंतर जेव्हा मी विचार केला ना, तेव्हा मला हे समजलं की जरी मी ही केस हरले तरीसुद्धा लोक असं नाही म्हणणार की हर्षवर्धन जहागीरदारांची सून हरली आहे. तर लोक असं म्हणतील, नेहमी सत्याची कास धरून लढणाऱ्या यशवंत शिंदेंची मुलगी हरली आहे. आणि यशवंत शिंदेंची मुलगी सत्याची बाजू घेऊन हरली जरी असती ना, तरी मला काहीच वाटलं नसतं. आणि हाच विचार करून मी ही केस लढले आणि शेवटी मी पद्माला न्याय मिळवून दिला. हर्षवर्धन जहागीरदारांविरुद्ध मी ही केस जिंकले. हे ऐकून पूर्वाला खूप आनंद होतो. पूर्वा यशवंतच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते, ऊर्जा, आज तुझ्या बाबांना आणि मला तुझा खूप अभिमान वाटतोय. पूर्वा ऊर्जाला घट्ट मिठी मारते आणि तेवढ्यात दळवी काकू आणि चाळीतले सगळे लोक तेथे येतात. दळवी काकू म्हणतात, फक्त तुलाच नाही तर मला आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा ऊर्जाचा खूप अभिमान वाटतो. या सगळ्यांना पाहून ऊर्जा आणि पूर्वा खूप खुश होतात. तेवढ्यात सगळ्याजणी आतमध्ये येतात आणि दळवी काकू या सगळ्या बायकांना म्हणतात, तुम्ही काही तेवढं तोंड पाहायला आला का, फुलं आणलीत ना, उधळा मग ऊर्जावर. आणि या चाळीतल्या बायका ऊर्जावर फुलांचा वर्षाव करतात. ऊर्जा, पूर्वा खूप खुश होतात. चाळीतल्या सगळ्या बायका, चाईचुई, जाधव काका, चाळीतली लहान मुलं सगळे आलेले असतात आणि सगळे ऊर्जाचं अभिनंदन करतात, हसत असतात, खेळत असतात, खूप खुश असतात, मनसोक्त आनंद साजरा करत असतात. आणि तेवढ्यात शौर्य तेथे येतो. शौर्य हे सगळं पाहतो. दळवी काकू ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा, आज आम्ही तुझा सत्कार करणार आहे. तर शौर्य म्हणतो, अरे मी ऊर्जाचा नवरा आहे, मग अर्धा सत्कार माझा सुद्धा व्हायला हवा ना. दळवी काकू शौर्यकडे पाहते आणि म्हणते, अरे तुझा अर्धा नाही, तुझा तर पूर्ण सत्कार करणार आहे. दळवी काकू शौर्याला आतमध्ये घेऊन येते, ऊर्जाच्या शेजारी उभं करते. आणि मग जाधव काका हे ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा, तुझी तर आहे ना आता बँड बाजानेच वाजत गाजत मिरवणूक काढायला पाहिजे. तर दळवी काकू विचारतात, ओ जाधव, आता येथे काय तुम्ही बँड बाजा आणणार आहे का. जाधव म्हणतात, मला चॅलेंज देऊ नका बरं, मी आणू शकतो, थांबा तुम्हाला दाखवतो. जाधव काका लहान मुलांना हाक मारतात आणि सगळी लहान मुलं चक्क ताट आणि चमचे घेऊन आतमध्ये येतात आणि जोरजोरात हे ताट वाजवतात, गोल गोल चक्रा मारतात. त्यांच्याबरोबर जाधव काका, चाईचुई हे सुद्धा सामील होतात आणि संपूर्ण घरभर एकच जल्लोष सुरू असतो. बँड बाजा नाही, पण हे ताट आणि चमच्याचा आवाज सगळ्यांचे कानच दणाणून सोडतो. ऊर्जा, पूर्वा, शौर्य सगळे खूप खुश असतात. पण दळवी काकू चिडून म्हणते, ए थांबा, काय कानाचं भजं करून टाकलंय, काय आरडाओरडा करताय, काहीतरी चांगलं वाजवा ना. तर जाधव काका विचारतात, आता चांगलं काय वाजवायचं.
तर चायचुई म्हणतो, आहे ना माझ्याकडे सोय. चायचुईने एक पोर्टेबल स्पीकर आणलेला असतो आणि तो यावर एकदम जल्लोष असं असणारं गाणं लावतो. त्यामुळे सगळे खूप खुश होतात आणि चक्क डान्स करू लागतात. ऊर्जा, शौर्य, चाळीतल्या सगळ्या बायका, दळवी काकू खूप खुश असतात आणि दळवी काकू म्हणतात, खरंच ऊर्जा, तू आमच्या चाळीचा अभिमान आहेस. तर चायचुई म्हणतो, भारत माता नगर चाळीचा अभिमान कोण? सगळी लहान मुलं ओरडतात, ऊर्जाताई, ऊर्जाताई. चायचुई ऊर्जासाठी आणखीन घोषणा देतो. सगळे चाळीतली लोक घोषणांचा पुनरुच्चार करतात आणि मग त्यानंतर सुरू होतो सगळ्यांचा झिंगाट डान्स. चाळीतली लहान मुलं, चायचुई, जाधव काका, चाळीतल्या सगळ्या बायका, दळवी काकू सगळेजण डान्स करत असतात. ऊर्जा आणि शौर्य सुद्धा डान्सला बोलवतात. एकूणच ऊर्जाच्या ह्या विजयाचा आनंद चाळीतल्या लोकांना झालेला असतो आणि सगळेजण ऊर्जाचं कोड कौतुक करत असतात, तिचा आनंद साजरा करत असतात, जल्लोषात असतात. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो की सगळे माझ्या विजयामुळे किती खुश आहेत. आणि इकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये आमदार शिर्के आलेला असतो आणि आदित्यसुद्धा तेथेच असतो. आमदार शिर्के हर्षवर्धनकडे रागाने पाहतो आणि विचारतो, ओ निष्णात वकील साहेब, आता पुढे काय करायचं ते बोला. तर हर्षवर्धन त्याला विचारतो, आमदार साहेब, झाले का? अख्ख्या जगाला फोन करून झाले का? आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, हो झाले ना. सगळे तुमच्याच सारखे, फक्त माझ्याकडून काम करून घ्यायचं आणि जेव्हा मला गरज पडते ना तेव्हा माझ्या कामाला मात्र कुणी येतच नाही. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, ही सगळी तुमची चूक आहे, तुमच्या कामाला कुणी येणारच नव्हतं. तर आमदार शिर्के विचारतो, मग कोण येणार आहे माझ्या कामाला? हर्षवर्धन म्हणतो, तुमच्या कामाला फक्त मी येऊ शकतो. आणि तुम्हाला साधा प्रोटोकॉल कळत नाही का? आता विक्रांतवर अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे आणि प्रोटोकॉलनुसार जोपर्यंत ह्या केसचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत विक्रांतला बेल मिळू शकत नाही, विक्रांत जेलच्या बाहेर येऊ शकत नाही. आमदार शिर्के चिडून म्हणतो, अहो हे सगळं मला माहिती आहे, तेच बोलून काय फायदा आहे का? मग जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत काय माझा मुलगा जेलमध्येच राहणार? म्हणून मी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुम्ही फक्त त्याला सोडवण्याचा प्रयत्न नाही केला तरी मीडियासोबत सुद्धा पंगा घेतला. आमदार शिर्के चिडून म्हणतो, मग मी काय करायचं होतं? अहो आम्ही काय काय झेलतोय ना तुम्हाला माहीत नाहीये. विरोधक माझ्या डोक्यावर बसलेत, कालपासून माझ्यावर ताशेरे ओढताय, माझ्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगलीत त्यांनी. त्यात ते मीडियावाले घरी आले, मग का मी त्यांना सगळं सांगत बसू? त्यांना येऊन जाऊन तेच विक्रांतबद्दल प्रश्न विचारायचे असतात, म्हणून त्यांना हाकलून लावलं. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आमदार साहेब हे तर तुमचं चुकलं. 1000 लोकांना फोन करत बसण्यापेक्षा त्या पत्रकारांना नीट बसवलं असतं, त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली असती, त्यांना हे समजावण्याचा प्रयत्न केला असता की विक्रांतला अडकवलं गेलंय, विक्रांत निर्दोष आहे, हे सगळं कट कारस्थाने तर सगळं ठीक झालं असतं. पण आमदार शिर्केला हे काही पटत नाही. आणि इकडे ऊर्जाच्या चाळीत सगळेजण डान्स करत असतात, जल्लोष करत असतात. आणि त्याच वेळेस ऊर्जाला आठवतं की 1 महिन्यापूर्वी जेव्हा या केसचा निकाल लागला होता आणि विक्रांतला बेल मिळाली होती, ऊर्जा हरली होती, तेव्हा ती किती निराश होऊन येथेच आली होती. चाळीतल्या बायकांनी तिला विचारलं, काय झालं ऊर्जा, तू तुझी पहिलीच केस हरलीस का? ऊर्जा तेव्हा किती दुःखी होती हे सगळं तिला आठवतं. आणि काल कोर्टामध्ये जज साहेबांनी विक्रांतला पोलीस कस्टडी दिली, मी जिंकले, हे सगळं ऊर्जाला आठवतं. हा सगळा प्रवास तिच्या डोळ्यासमोरून जातो. सगळे नाचत असतात. दळवी काकू त्यांना थांबवते आणि म्हणते, अरे बस झालं तुमचं नाचणं, ए चायचुई जाय पाट घेऊन ये. चायचुई पाट घ्यायला जातो. ऊर्जा विचारते, आता पाटाचं काय? तर दळवी काकू सांगतात, अगं आम्ही चाळीतील सगळ्या लोकांच्या वतीने ऊर्जाचं औक्षण करणार आहोत. चायचुई पाट घेऊन येतो आणि विचारतो, दळवी काकू कुठे ठेवायचा? दळवी काकू उत्तर देते, ठेव माझ्या डोक्यावर. सगळे हसू लागतात. चायचुई जमिनीवर पाट ठेवतो, ऊर्जा या पाटावर बसते आणि मग दळवी काकू ऊर्जाला हळद कुंकू लावतात, ऊर्जाला ओवाळतात, तिचं औक्षण करतात. हे पाहून ऊर्जा, शौर्य, दळवी काकू, त्यानंतर पूर्वा, चाळीतले सगळे लोक खूप खुश होतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि मग जाधव काका म्हणतात, ए चायचुई जाय एक हार घेऊन ये फुलांचा. तर ऊर्जा विचारते, फुलांचा हार कशासाठी जाधव काका? तेवढ्यात चायचुई फुलांचा हार घेऊन येतो. तर जाधव काका सांगतात, अगं ऊर्जा, ते मोठे मोठे नेते इलेक्शन जिंकतात, मग असे 100 हार गळ्यात घालून त्या उघड्या गाडीत बसतात आणि लोकांना हात करत करत मिरवणुकीमध्ये असतात. तशी तर तुझी मिरवणूकच काढली पाहिजे. पण आता आपण तुला हार घालूया.
आणि मग चायचुई दळवी काकूंकडे हार देतो आणि ऊर्जाच्या गळ्यात दळवी काकू हार घालतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे मनसोक्त टाळ्या वाजवतात, खूप खुश असतात. तेवढ्यात पद्मा तेथे येते. पूर्वा म्हणते, आलीस का पद्मा? तर दळवी काकू म्हणतात, पहा, केस जिंकणारी वकील आणि केस जिंकणारी मुलगी सुद्धा आली आहे. आणि ऊर्जाचा हा सगळा अवतार पाहून, तिच्या गळ्यात हार वगैरे पाहून पद्माला आश्चर्य वाटतं. आणि पद्मा विचारते, ऊर्जाताई, हे सगळं काय आहे? तर ऊर्जा सांगते, अगं, सगळ्यांनी माझा सत्कार केलाय. हे ऐकून पद्माला आनंद होतो. तर पूर्वा विचारते, तू एवढ्या उशिरा का आली? सकाळीच येणार होतीस ना? तर पद्मा सांगते, सॉरी काकू, एक नवीन काम पकडलंय ना, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. आणि मग दळवी काकू म्हणतात, आलीस ना आता, चल आता तुझासुद्धा सत्कार करायचा आहे आम्हाला. तर जाधव काका म्हणतात, ए चायचुई, जाय अजून एक हार घेऊन ये. शौर्यला आश्चर्य वाटतं आणि शौर्य विचारतो, अहो जाधव काका, तुमच्याकडे का हारांचा खूप मोठा स्टॉक आहे का? तर जाधव काका सांगतात, अरे खूप मोठा. तुझ्या गळ्यात घालायचा का? सांग. तर शौर्य म्हणतो, ओ नाही नाही, मी कुठे काय केलं आहे हार गळ्यात घालायला. सगळे हसू लागतात. तेवढ्यात चायचुई हार घेऊन येतो आणि मग दळवी काकू पद्माच्या गळ्यातसुद्धा हार घालतात. पद्माला खूप आनंद होतो. चाळीतल्या सगळ्या बायका ऊर्जाचं कौतुक करतात. अगं ऊर्जा, खरंच तू इतक्या मोठ्या वकिलाविरुद्ध केस जिंकली, आम्हाला तर आश्चर्यच वाटतंय. ऊर्जा, शौर्य, पूर्वा या सगळ्यांना ऊर्जाचा खूप अभिमान वाटतो. तर तेवढ्यात एक दुसरी बाई म्हणते, अगं फक्त मोठ्या वकिलांविरुद्ध नाही, तर स्वतःच्या सासऱ्यांविरुद्ध केस जिंकली आहे ती. स्वतःच्या सासऱ्याला कोर्टात हरवणं, त्यांच्यासमोर उभं राहणं, हे काही सोपं नाही आहे. ऊर्जा, शौर्य, पद्मा काहीच बोलत नाही. आणि तेवढ्यात एक तिसरी बाई म्हणते, ऊर्जा, बस झालं बरं का आता. तुझ्या सासऱ्याविरुद्ध आहे ना एवढी एकच केस लढ, पण पुढची केस लढू नको. एका बाईने ना आपला संसार आधी पाहायचा असतो. उगाच तू तुझ्या सासऱ्याविरुद्ध केस लढशील आणि घरातलं वातावरण आणखीन खराब होईल. ऊर्जा, पूर्वा, शौर्य काहीच बोलत नाही. तेवढ्यात जाधव काका म्हणतात, ओ बाई, तिला काही पण सांगू नका. अहो तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र हे युद्धभूमीवर उभे होते आणि त्याच वेळेस महादेवाने त्यांना सांगितलं की हे समोरचे तुमचे सगळे नातेवाईक जरी असले तरी ते पापी आहेत, त्यांच्याविरुद्ध तुम्ही युद्ध लढायलाच हवं. हे ऐकून दळवी काकू हसू लागतात. सगळ्यांना ही गोष्ट काही कळत नाही. दळवी काकू म्हणतात, बरं झालं जाधव, नाहीतर आज आहे ना व्यासमुनी सरळ स्वर्गातून खाली आले असते आणि म्हटले असते, काय गोष्ट बनवली तुम्ही. अहो तुम्ही महाभारत आणि रामायण एकत्र करताय. युद्धभूमीवर अर्जुन उभा होता आणि भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितलं होतं की समोर सगळे तुझे नातेवाईक आहेत, त्यांच्या विरुद्ध लढ, कारण ते पापी आहेत, अधर्मी आहेत. हे ऐकून सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. आणि जाधव काका म्हणतात, अगं ऊर्जा, भावना महत्त्वाची आहे. भावना तुझ्यापर्यंत पोहोचली ना? ऊर्जा म्हणते, हो काका, पोहोचली. सगळेजण हसू लागतात. तर चायचुई विचारतो, ओ जाधव काका, आज काय सकाळी सकाळीच टाकून आला की काय? जाधव काका चिडतात. तर सगळे हसू लागतात. दळवी काकू पुन्हा एकदा ऊर्जाचं कौतुक करतात आणि म्हणतात, थांब ऊर्जा, अजून काहीतरी बाकी आहे. आणि त्या पुन्हा एकदा चायचुईला बाहेर पाठवतात. चायचुई बाहेर जातो. तर ऊर्जा विचारते, अहो काकू, आता काय करणार आहे तुम्ही? तर काकू सांगतात, अगं काहीच नाही, तुझा सत्कार करायचं ठरवलं आहे. तसं तर आम्ही मोठं स्टेज बांधणार होतो, सगळ्या एरियाला बोलवणार होतो, पण तू आज घरी येणार आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे आता काही करता येणार नाही ना, त्यामुळे घरगुतीच करतोय. तेवढ्यात चायचुई एक शॉल घेऊन येतो आणि दळवी काकू ऊर्जाला गळ्यात शॉल घालतात, ऊर्जाचा सत्कार करतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे ऊर्जासाठी टाळ्या वाजवतात. तर इकडे हर्षवर्धन आणि आमदार शिर्के यांच्यामध्ये भांडण सुरूच असतं. हर्षवर्धनला आमदार शिर्के ठणकावून विचारतो, आता पुढे काय करायचं ते सांगा. हर्षवर्धन म्हणतो, पुढे काय करायचं ना ते मी पाहून घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी विक्रांतला जेल बाहेर काढतो. आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, अहो बस झाली तुमची नाटकं. तुम्ही ना फक्त ह्या फुशारक्याच मारत बसा, बड्या बड्या बाता आणि खाता लाथा, असं आहे तुमचं. अहो कालच्या आलेल्या पोरीने, त्या ऊर्जाने तुम्हाला कोर्टात पाणी पाजलं, तुम्हाला हरवलं आणि तुम्ही फुशारक्या मारत बसलाय आत्तासुद्धा. हर्षवर्धन खूप चिडतो आणि आपली खुर्चीच फेकून देतो आणि म्हणतो, आमदार साहेब, शब्द जपून वापरा. आमदार शिर्के चिडून म्हणतो, नाही वापरणार. खरं बोलतोय ना मी, खऱ्याला डर कशाला?
जे खरं आहे तेच सांगतो. तुम्ही मला सुरुवातीपासून हेच सांगत बसला की ऊर्जा मला हरू शकत नाही, ती नवीन आहे, मी खूप अनुभवी आहे, मी तिच्या 10 पावलं पुढं आहे. पण त्या ऊर्जाने कोर्टात सिद्ध करून दाखवलं की ती तुमच्या 100 पावलं पुढं होती. तिची तयारी तुमच्यापेक्षा 100 पट जास्त चांगली होती. म्हणूनच माझा विक्रांत आज जेलमध्ये आहे आणि ती केस जिंकली आहे, तुम्ही केस हरलाय. हर्षवर्धन ओढून म्हणतो, जिंकली आहे ती केस, तिची तयारी माझ्यापेक्षा भारी होती, ती मला भारी भरली, तिने मला हरवलं, ती जिंकली. पण झालं ना सगळं, काल सगळं झालंय, कालचा दिवस संपलाय, कालचा दिवस तिचा होता, पण आता पुढचा दिवस माझा असेल. आणि मी तुम्हाला वचन देतो, विक्रांतला मी तिच्या नाकाखालून काढणारच. आमदार शिर्के विचारतो, कसं काढणार ते सांगा ना. फक्त बड्या बड्या बाता करून काही होत नाही, प्लॅनिंग असावं लागतं, तयारी असावी लागते, प्लॅन असावा लागतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आमदार साहेब, जेव्हा एखादी व्यक्ती जिंकतो ना तेव्हा तो गाफील राहतो आणि याच गाफीलपणाचा फायदा घेऊन आपण संधी साधायची असते. मी तर म्हणतो जे झालं ते चांगलंच झालं. आमदार शिर्के चिडून विचारतो, काय चांगलं झालं? माझा विक्रांत जेलमध्ये गेला, हे काय चांगलं झालं का? हर्षवर्धन म्हणतो, नाही, ती ऊर्जा गाफील आहे ना, हे चांगलं झालं. आणि तुम्ही माझ्यावर काय ओरडताय? मी त्या विक्रांतला समजावून सांगितलं होतं, तुझ्या विरुद्ध एक पुरावा नाहीये, एक साक्ष नाहीये, तुला जेलमध्ये जावं लागणार नाही. पण त्या ऊर्जाने चलाखी केली आणि विक्रांतला भडकवून दिलं आणि तो भडकूचन लगेच भडकला. सगळी चूक त्याची आहे, तो जेलमध्ये गेला ही विक्रांतची चूक आहे, यामध्ये माझी कोणती चूक नाहीये. आमदार शिर्के चिडून म्हणतो, झालं, तुमचं सगळं त्या विक्रांतवर टाकून झालं. मग तुम्हाला जर जमणार नसेल ना तर मला सांगा, मी दुसरा वकील पाहतो आणि त्याला जेलमधून सोडवतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आमदार साहेब, या जगात त्या विक्रांतला जेलमधून बाहेर काढणारं कुणी असेल ना तर तो फक्त मीच. मी तुम्हाला वचन देतो, त्या ऊर्जाच्या नाकाखालून मी विक्रांतला जेलमधून काढणार आणि तिला कळणार सुद्धा नाही. हर्षवर्धन विक्रांतला जेलमधून काढण्याचा निश्चय करतो. आणि इकडे चाळीमध्ये ऊर्जा आपल्या आईला विचारते, अगं आई, हे सगळं काय आहे? तर आई तिला सांगते, अगं मला सुद्धा माहीत नव्हतं, हे सगळं प्लॅनिंग त्यांनी स्वतःमध्येच केलं आहे. चाळीतली एक बाई म्हणते, हो ऊर्जा, आम्ही तुझ्या आईला काहीच कळू दिलं नाही. दळवी काकू म्हणतात, चायचुई, जाय बरं लवकर, आपलं ते गिफ्ट घेऊन ये. ऊर्जा विचारते, ओ काकू, आता आणखीन काय गिफ्ट आहे? तर काकू सांगतात, अगं एक गिफ्ट आहे त्यासाठी, स्पेशल गिफ्ट. तेवढ्यात चायचुई एक फ्रेम घेऊन येतो. ऊर्जा विचारते, काय याच्यामध्ये? शौर्य म्हणतो, उघड ना लवकर, मी सुद्धा खूप उत्सुक आहे याच्यामध्ये काय ते पाहण्यासाठी. ऊर्जा ही फ्रेम ओपन करते तर या फ्रेममध्ये चक्क ऊर्जाचा फोटो असतो, ज्यावर लिहिलेलं असतं, आमची मुलगी आमचा सन्मान, आणि खाली लिहिलेलं असतं, भारतनगर चाळ क्रमांक 7. आणि ही फ्रेम खरंच खूप सुंदर असते. ही फ्रेम पाहून ऊर्जा, शौर्य, पूर्वा या सगळ्यांना खूप आनंद होतो. पद्मासुद्धा खुश होते. खरंच चाळीतील लोकांनी ऊर्जाचा सन्मान केला आहे आणि ऊर्जाचा हा सन्मान व्हायला हवाच होता, कारण तिने पद्माला न्याय मिळवून दिला आहे, एका गरीब पीडित मुलीला न्याय मिळवून दिला आहे. आमदार शिर्केच्या माजुड्या पोराला जेलमध्ये पाठवलं आहे, गुन्हेगाराला शिक्षा मिळवून दिली आहे. त्यामुळे आजचा एपिसोड पाहायला खूप मजा आली. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. चाळीतले लोक खरंच मनमिळावू असतात, एकमेकांवर प्रेम करतात. तसं पाहायला गेलं तर ऊर्जा केस हरली काय, जिंकली काय, पद्माला न्याय मिळाला काय, नाही मिळाला काय, चाळीतल्या लोकांना काय देणं घेणं आहे. पण तरीसुद्धा चाळीतील लोक प्रत्येकाचा आनंद स्वतःचा समजतात, त्यांच्यात खरंच माणुसकी असते. आणि आज त्यांनी ही माणुसकी दाखवली, ऊर्जाचा सत्कार केला, पद्माचं अभिनंदन केलं. हे सगळं पाहायला खूप भारी वाटलं. पण इकडे हर्षवर्धनने शपथ घेतली आहे की तो विक्रांतला कोर्टातून सोडवणारच. मग हर्षवर्धन त्याचं हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आमदार शिर्के हा हर्षवर्धनला म्हणेल, हर्षवर्धन साहेब, आता माझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी तुमची. विक्रांतला तुम्ही जेलमधून सोडवा आणि एकदा का विक्रांत जेलच्या बाहेर आला, मग तुमच्या त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर हाकलायचं. शौर्य आणि तिचा घटस्फोट झाल्यानंतर मग माझी मुलगी तुमच्या घरची सून, तुम्ही अर्पिता आणि शौर्याचं लग्न लावून द्यायचं. आता दोघांची जबाबदारी तुमची. आणि हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल
हर्षवर्धन हा आमदार शिर्केला अजून घाबरतो, त्याच्यासमोर काही बोलण्याची त्याची हिंमत होत नाही. आणि इकडे ऊर्जा ही शौर्यला समजावून सांगेल, शौर्य मला आज कोणत्याही परिस्थितीत सब इन्स्पेक्टर मानेंना जाऊन भेटावंच लागेल, कारण सब इन्स्पेक्टर माने हे आता या केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत आणि विक्रांत शिर्के जेलमध्ये आहे. आणि आत्तापर्यंत नक्कीच आमदार शिर्के आणि हर्षवर्धन जहागीरदार यांनी विक्रांतला जेल बाहेर काढण्याची प्लॅनिंग सुरू केली असेल आणि मला कोणत्याही परिस्थितीत त्या विक्रांतला जेल बाहेर येऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी मला त्यांना भेटावंच लागेल आणि पुढचं प्लॅनिंग बनवावंच लागेल. त्यामुळे शौर्यलासुद्धा काळजी वाटणार, कारण त्याला माहिती आहे की त्याचा बाप हर्षवर्धन जहागीरदार हा काही साधासुद्धा नाही आहे. तो आता शांत बसणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत या आमदार पुत्र विक्रांत शिर्केला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारच. मग आता खरंच विक्रांत शिर्के बाहेर येणार का? ऊर्जा त्याला बाहेर येण्यापासून थांबवेल की हर्षवर्धन त्याला बाहेर काढेल? हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.